नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। राज्यातील तापमानामध्ये चढउतार कायम असून दुपारी उन्हाचा चटका वाढलेला आहे। सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे तापमानात काहीसे चढउतार दिसू शकतात असा शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवार ढगाळ हवामानासह ठिकठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर मराठवाड्यातील बीड, लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यात मंगळवारी, सोमवारी आणि पुढील 3 दिवस हलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्याबरोबरच परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा मंगळवारी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे। तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा 2 जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे। तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। ढगाळ हवामान आणि पावसामुळे पुढील 3 दिवस राज्यातील चढउतार कायम राहील असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।